Now we are starting our section number 215, effect of errors. Section 214 आपलं 214 राहिलेलं आहे. वर्ड्स काय पाहिजेत चार्जमध्ये? वर्ड्स इन चार्ज टेकन इन सेन्स ऑफ लॉ अंडर विच ऑफेन्स इज पनिशेबल. ओके, पहा, इन एव्हरी चार्ज वर्ड्स यूज इन डिस्क्रायबिंग एन ऑफेन्स शॅल बी डीम्ड टू हॅव बीन यूज्ड इन द सेन्स अटॅच टू देम रिस्पेक्टिवली बाय द लॉ. जे शब्द आपण वापरणार आहोत चार्ज फ्रेम करताना ते कायद्याला धरूनच असायला पाहिजेत. ओके, अंडर विच सच ऑफेन्सेस पनिशेबल. ज्या कायद्यांतर्गत आपण चार्ज फ्रेम करतो आहोत, ज्या लॉची भाषा आपण वापरत आहोत त्याच्यामध्ये त्याच कायद्याचं काय पाहिजे असायला पाहिजे, शब्द वापरले गेले पाहिजेत. ओके, आता सेक्शन 215 पाहूया. इफेक्ट ऑफ एरर्स. समजा एरर्स राहिल्या, चुका राहिल्या, त्रुटी राहिल्या तर काय पहा. No error is stating either the offense or the particulars required to be stated in the charge, and no omission to state the offense or those particulars shall be regarded at any stage of the case as material unless the accused was in fact misled by such error or omission and it was ऑर्गनाइज्ड फेल्युअर ऑफ जस्टिस. पहा, जर काही त्रुटी राहिल्या, काही एरर्स राहिले तर काय होणार आहे, ते कोणाच्याच लक्षात आलं नाही, कुठल्या स्टेजला लक्षात आलं नाही आणि ते तसंच पुढं गेलं तर ऑफकोर्स काय होणार आहे, ते फेल्युअर ऑफ जस्टिस होणार आहे. ओके, जेव्हा आपण एखादा दोष लावतो तो जर दोष प्रॉपर भाषेत नसेल, त्याच्यात काही त्रुटी असतील तर नक्कीच तो दोष कसा असणार आहे, तो दोष तसाच राहून जाईल आणि तिथं जस्टिस मिळेल का प्रॉपर, तर नाही मिळणार. इलस्ट्रेशन पाहूया याचं. A charge under section 242 of the IPC 242 with having been in possession of counterfeit coins, having known at the time when he became possessed thereof that such coin was counterfeit, the word fraudulently being omitted in the charge. पाहता, एक काउंटरफिट कॉईनचं चार्ज लावलेला आहे पण त्या ठिकाणी ते लिहिताना फ्रॉडुलेंटली हा शब्द काय गेलेला आहे, वगळला गेलेला आहे. अनलेस इट अपियर्स दॅट ए वॉज इन फॅक्ट मिसलीड बाय धिस ओमिशन द एरर शॅल नॉट बी रिगार्डेड ॲज अ मटेरियल. पाहता, एरर कधी येते, समजा एरर उजेडात आली तर ठीकच आहे, नाही आली तर तशीच पुढे ढकलली जाते. ए इज चार्ज विथ चीटिंग बी अँड but the manner in which the cheated B is not set out in the charge. A B कडून काय झालं, त्याच्यावर चार्ज झाला याचा की त्यांनी बीची फसवणूक केली आहे, बट कशा मॅनरमध्ये झाली, ही चीटेड बी इज नॉट सेट आउट इन द चार्ज. पण त्यांनी बीची फसवणूक केली असं कुठेही चार्जमध्ये उल्लेख केला गेला नाही. देर वर मेनी ट्रान्झॅक्शन बिटवीन ए अँड बी अँड सो ए हॅड नो मीन्स ऑफ नोईंग टू विच of them the charge referred and therefore offered no defense. पहा, तो डिफेन्स कसा घेणार जर समजा त्याला कळालंच नाही की आपण कुठल्या गुन्ह्यांतर्गत आपण हे सापडलेलो आहोत, आपण कशा पद्धतीने आपला डिफेन्स घेणार आहोत. ॲक्यूजसाठी हा कायदा आहे, ॲक्यूजसाठी हे नियम आहेत की चार्ज हे व्यवस्थितच फ्रेम झालेले असले पाहिजे. चार्ज फ्रेम करताना जर समजा गोंधळ उडाला, चार्ज फ्रेम करताना एखादा शब्द राहिला, आता फॉर एक्झाम्पल फ्रॉडुलंटली, याच्यासाठी डिफेन्स खूप आहेत, यासाठी डिफेन्स घेता येणं शक्य आहे. मग हा शब्दच ओमिटेड झाला, त्याला कळालंच नाही की हे फ्रॉडुलंटली आहे, किंवा जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत खूप सारे, त्या ट्रान्झॅक्शनपैकी नक्की कुठलं ट्रान्झॅक्शन फ्रॉडुलंटली केलं गेलं, कशात फसवणूक केली गेली, हे काही याला कळणारच नाही. आणि मग तिथं तो त्याचा डिफेन्स घेऊ शकेल का, नाही. मग जस्टिस मिळणार आहे का, तर नाही. ओके, द कोर्ट मे infer from such a fact that the omission to set out the manner of the cheating was in the case is material error. आणि मॅनर ऑफ चीटिंग, कशा पद्धतीने हे झालेलं आहे, कशा पद्धतीने फसवणूक झालेली आहे, मॅनर ऑफ चीटिंग जर उल्लेख केला नाही तर मग पुढे जस्टिसच होणार नाही. त्यामुळे कोर्ट काय सांगतं की एरर हे काय आहे, मटेरियल फॅक्ट आहे, इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. एरर हा व्हायलाच नको आणि एरर झाला तर तो कुठल्याही स्टेजला क्लिअर करता येतो. ओके, सेक्शन 216 काय म्हणतं पहा. कोर्ट मी अल्टर द चार्ज. कोर्ट अल्टर करू शकतं, चार्ज बदलू शकतं, एवढं काही घाबरून जायची गरज नाही आहे. कोर्ट चार्ज चेंज करू शकतं, अल्टर करू शकतं.
Section 216 subclause 1 of the code empowers the court to alter or amend or add anything to any charge before the judgment, and it shall not be done to the prejudice of the accused. पहा, एरर आहे, ॲक्युजला न्याय मिळणार नाही. कधी कधी चुका नसताना सुद्धा पनिशमेंट्स होऊन जातात. या एरर्स होऊ नये म्हणून कोर्टाला काय अथॉरिटी दिलेली आहे? एरर अल्टर केलं जातं, एरर नाही, चार्ज आहे तो अल्टर केला जाऊ शकतो, अमेंड केला जाऊ शकतो, किंवा त्याच्यामध्ये काही ॲडिशनसुद्धा टाकलं जाऊ शकतं. ओके, याच्यासाठी एक केस आहे, राधेश्याम वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश, 1992ची केस आहे. इन दिस केस an application moved by a private counsel engaged by the complainant was forwarded by the public prosecutor for alteration of charge. ओके, एक चार्ज होतं, ते कोणाकडे फॉरवर्ड झालं? पब्लिक प्रॉसिक्युटरकडे. इट वॉज हेल्ड दॅट द ॲप्लिकेशन वॉज नॉट इलिगल अँड द अल्टरेशन ऑफ चार्ज वॉज अलाउड आहे. अल्टरेशन ऑफ चार्ज सेक्शन 216 नुसार. सो प्रोसिजर कशी आहे अल्टरेशनची? सेक्शन 216 सबक्लॉज 2 मध्ये. हे ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही सांभाळा किंवा मग तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करा बिफोर गोइंग टू प्रॅक्टिस. ओके, when any charge is to be altered or amended, it shall be read and expanded to the accused. accused समोर ते वाचून दाखवायचंच आहे, एक्सप्लेन करायचं आहे कुठले कुठले चार्जेस त्याच्यावर लावलेले आहेत. if the change or addition is not likely to prejudice, म्हणजे पूर्वग्रह दूषित असं करायचं नाही. accused पूर्वग्रह दूषित ठेवून चार्जेस फ्रेम करायचे नाहीत. any party the court may proceed with the trial. If the change or addition is likely to prejudice any party, the court may adjourn or direct new trial. जर असं कळून आलं की कुठल्याही पार्टीला प्रिजुडाईज केलं आधीच, पूर्वग्रह दूषित आहे, तर कोर्ट काय करू शकतो? ॲडजॉर्न करू शकतं किंवा नवीन ट्रायल घेण्यासाठी अलाव करू शकतं. ओके, सेक्शन 217 पाहूया. रिकॉल ऑफ विटनेसेस वेन चार्ज अल्टर्ड. केस उभी राहिली आहे, विटनेसेस झालेले आहेत, चार्ज फ्रेम करून झालेला आहे, सगळं काही झालेलं आहे, प्रोसिजर, विटनेसेस साक्ष पण झालेली आहे, पण चार्जमध्ये एरर आहे असं लक्षात आलं कोर्टाच्या, आणि कोर्टाने काय केलं? चार्ज अल्टर केले. आता चार्ज अल्टर केल्यावर काय झालं? सगळंच काही बदललं. मग आता तर रिकॉल कुणाला? विटनेसेसला. कशाला? वेन चार्ज अल्टर्ड. whenever a charge is altered or added to by the court after the commencement of the trial, then there the prosecutor and the accused shall be allowed. कशासाठी अलाउड केलं जातं? to recall or resummon and examine with reference to such alteration or addition any witness who may have already been examined. पहा, कुठल्याही विटनेसला परत बोलावलं जाऊ शकतं ज्याचं ऑलरेडी एक्झामिन झालेलं आहे. अनलेस द कोर्ट फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग कन्सिडर्स दॅट द प्रॉसिक्युटर ऑर द अक्यूज ॲज द केस मे बी desires to recall or re-examine such witness for the purpose of delay or for defeating the ends of justice. रिकॉल करून बोलवलं जातं आणि त्याची पुन्हा साक्ष घेतली जाते, कारण न्याय मिळवायचा म्हटल्यावर सगळं ट्राय करावंच लागणार आहे. ऑल्सो टू कॉल एनी सच फर्दर विटनेस फ्रॉम द कोर्ट मे थिंक मटेरियल. आणि समजा जास्तीची विटनेस जरी बोलवायची गरज पडली तरीसुद्धा बोलवले जातात जेव्हा एखाद्या चार्जमध्ये अल्टरेशन होतं, चेंज होतं चार्ज तेव्हा. ओके, हा झाला ए पार्ट आपला. आता आपण बी पार्ट पाहू याच्यामधला, जॉइंडर ऑफ चार्जेस. सो जॉइंडर ऑफ चार्जेस म्हणजे काय? सेक्शन 218 ते 224 मध्ये दिलेलं आहे. नावावरूनच कळते, जॉइंडर ऑफ चार्जेस मीन्स मर्जर ऑफ 2 or more चार्जेस. मर्जर ऑफ 2 or more चार्जेस, मर्ज करायचे चार्जेस. सिमिलरली जॉइंडर ऑफ ऑफेंडर्स मीन्स मर्जर ऑफ 2 or more ऑफेंडर्स टू बी ट्राईड टुगेदर. मर्ज करायचे, 2 किंवा जास्त हे आहेत ऑफेंडर्स आहेत त्यांची एकत्र ट्रायल घ्यायची. जॉइंडर ऑफ चार्ज पाहूया आधी आपण. वेअर डिफरंट ऑफेन्सेस आर कमिटेड बाय अ सेम पर्सन. ओके, ए नावाची व्यक्ती, त्यांनी खूप गुन्हे केलेले आहेत. ही मे बी चार्ज विथ अँड ट्राईड ॲट वन ट्रायल फॉर इच सच ऑफेन्स बाय व्हर्च्यू ऑफ सेक्शन 219, 220 और 221, 219, 220 और 221. पहा, याला काय केलं जाईल आता?
सगळ्यांना एकत्रित करून काय केलं जाईल, त्याचं हे केलं जाईल. द ऑफेन्सेस मे बी इन्क्वायर्ड इनटू ऑर ट्राईड बाय एनी कोर्ट ऑफ कॉम्पिटंट ज्युरिस्डिक्शन. So here see, when different offences are committed by the same person, he may be charged with and tried at one trial. त्याची एकत्र ट्रायल घेतली जाईल. फॉर each such offense by virtue of section 219, 220 and 221. Okay. The offences may be inquired into or tried by any court of competent jurisdiction. ज्याला कॉम्पिटंट ज्युरिस्डिक्शन आहे ते कोर्ट हे ट्राय करू शकतं. इन अदर वर्ड्स, वेन पर्सन ॲक्युज्ड ऑफ डिफरंट चार्जेस, दॅट इज विच म्हणजे फॉर एक्झाम्पल रॉबरी आहे, ग्रीवियस हर्ट आहे आणि मर्डरसुद्धा आहे, इज ट्रायड सायमल्टेनियसली फॉर ऑल द चार्जेस इन द सिंगल ट्रायल, इट इज कॉल्ड ॲज अ जॉइंडर ऑफ चार्जेस. एकाच व्यक्तीने रॉबरीमध्ये सहभाग आहे, ग्रीवियस हर्ट केलेला आहे, मर्डर पण केला आहे, मग त्याला तर प्रत्येक याला वेगवेगळं बोलवायचं का, प्रत्येकाला वेगवेगळी ट्रायल करायची का, नाही, त्याला एकाच याच्यामध्ये सगळे चार्ज जॉईंट करायचे आणि त्याच्यावर केस चालवायची. इट इज ॲन एक्सेप्शन टू द बेसिक रूल. आता हा बेसिक रूल काय आहे तो पाहूया. 2018 सबक्लॉज 1 मध्ये सांगितलेला आहे. सेक्शन 218 सबक्लॉज 1, 218 सबक्लॉज 1 ऑफ द कोड provides for the basic rule, which says that for every distinct offense of which any person is accused, distinct म्हणजे वेगवेगळ्या, जर एखाद्या व्यक्तीने वेगवेगळे गुन्हे केले असतील तर there shall be a separate charge and every such charge shall be tried separately. 218 काय म्हणते, जर माणसाने खूप गुन्हे केले असतील तर प्रत्येक गुन्ह्याचा चार्ज हा वेगवेगळा लावला गेला पाहिजे आणि प्रत्येकाची ट्रायल ही वेगवेगळी घेतली गेली पाहिजे. दिस बेसिक रूल प्रोहिबिट्स बोथ जॉइंटर ऑफ चार्जेस अँड ऑल्सो जॉइंटर ऑफ ट्रायल्स. ओके. आता याला एक्सेप्शन दिलेलं आहे. एक्सेप्शन्स प्रोव्हाइडेड दॅट स्ट्रिक्ट कॉम्प्लियन्स to the above basic rules result in certain problems, that is multiplicity of proceedings, waste of time, energy and money to accused, etc. Therefore code provide for certain exception. पहा आता हा जो नियम आहे की प्रत्येकासाठी वेगळी ट्रायल असायला पाहिजे, प्रत्येकासाठी वेगळं चार्ज फ्रेम केलं पाहिजे, पण याच्यामध्ये पहा ना किती वेळ वाया खर्च होणार आहे, किती खर्च होणार आहे, पैसे वाया जाणार आहेत. शिवाय ॲक्युजला प्रत्येक ट्रायलला वेगवेगळ्या ठिकाणी हजर राहावं लागणार आहे, वेगवेगळ्या दिवशी हजर राहावं लागणार आहे. तर हे सगळं टाळण्यासाठी काय केलेलं आहे, एक्सेप्शन केलेलं आहे. काय प्रोव्हाइड केलं आहे, प्रोव्हाइडेड वेअर द अक्यूज पर्सन बाय अन ॲप्लिकेशन इन रायटिंग so decides that the magistrate is of opinion that such person is not likely to be prejudiced thereby, then the magistrate may try together all or any number of charges framed against such a person. पहा, याला एक ॲप्लिकेशन करावं लागेल. त्या ॲप्लिकेशनमध्ये त्यांनी काय लिहायचं आहे, जर मॅजिस्ट्रेटचं असं ओपिनियन झालेलं आहे, त्याच्यामध्ये कुठलंही पूर्वग्रह दूषित काही नसेल, तर माझं जे काही आहे ते सगळे चार्जेस काय केले जावेत, एकत्रितपणे चार्ज फ्रेम केले जावेत आणि ट्रायलसुद्धा कशी केली जावी, एकत्रितपणे केली जावी. ओके. हे तुम्हाला जे कळलं ते कन्सेप्ट त्या भाषेत लिहायचेत. हां, हे मी डिटेल याच्यासाठी देते की हे JMFCसाठी पण उपयोगी आहे आपल्याला. नथिंग इन सबसेक्शन 1 शॅल अफेक्ट द ऑपरेशन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 219, 220, 221, 223. सबसेक्शन 1 मध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा इफेक्ट याच्यावर होत नाही. नथिंग इन सबसेक्शन 1 शॅल अफेक्ट द ऑपरेशन ऑफ द प्रोव्हिजन. सबसेक्शन 1 मध्ये काय सांगितलेलं आहे, बेसिक रूल सांगितलेला आहे आणि हा बेसिक रूल या बाकीच्या सेक्शनला धक्का पोहोचवत नाही. पहा, फॉर एक्झाम्पल, ए इज अक्युज्ड ऑफ अ थेफ्ट. ए हा अक्युज्ड आहे, चोरी केलेली आहे त्याने, ऑन वन ऑकेजन अँड ऑफ कॉझिंग ग्रीवियस हर्ट अँड अनदर ऑकेजन. पहा, आधी त्यांनी चोरी केलेली आहे आणि दुसऱ्या ऑकेजनला त्यांनी काय केलं, ग्रीवियस हर्ट केलेले आहे. टू अनदर ऑकेजन ए मस्ट बी सेपरेटली चार्ज अँड सेपरेटली ट्रायड फॉर द थेफ्ट अँड कॉझिंग ग्रीवियस हर्ट. एकाच वेळी हा गुन्हा घडलेला नाही, तर दोन वेगवेगळ्या वेळी जेव्हा हा गुन्हा घडलेला असतो तेव्हा मात्र वेगवेगळे चार्जेस फ्रेम केले जावेत आणि
वेगवेगळ्या पद्धतीने ट्रायल चालवली जावी. ओके. सेक्शन 219 पाहूया. 3 offenses of same kind within year may be charged together. 3 offenses, 3 गुन्हे आहेत एकाच प्रकारचे, सेम काइंड विदिन 1 year, विदिन इयर, एकाच वर्षात त्यांनी एकाच प्रकारचे 3 गुन्हे केलेले आहेत, त्यांची एकत्र ट्रायल होऊ शकते. When a person is accused of more offenses than one of the same kind which were committed by him within the space of 12 months, underline 12 months, same kind underline करा, more offenses underline करा, from the first to the last of such offenses, whether in respect of the same person or not, then he may be charged with and tried at one trial for any number of them but not exceeding 3. त्यांनी 3 गुन्हे जर एकाच पद्धतीचे केले असतील, 12 महिन्यांच्या कालावधीत केले असतील, तर 3ही गुन्हे त्याचे एकत्रितपणे चालवता येतात. ओके. पण त्याच्यापेक्षा जर त्यांनी जास्त गुन्हे केले असतील तर ते एकत्रितपणे चालवता येत नाही. ऑफेन्सेस ऑफ सेम काइंड मीन्स वेन दे वेअर पनिशेबल विथ द सेम अमाऊंट ऑफ पनिशमेंट, ज्यांना शिक्षा सारख्या आहेत असे गुन्हे, अंडर द सेम सेक्शन आयदर ऑफ इंडियन पिनल कोड ऑर एनी स्पेशल ऑर लोकल लॉज. कुठल्याही कायद्यान्वये जर समजा ते पनिशमेंट एकच आहे त्या ठिकाणची पण सारखीच आहे, तर ते गुन्हे एकत्रितपणे चालवले जाऊ शकतात. ओके. सेक्शन 220 काय म्हणतं ते पाहूया. ट्रायल फॉर मोर दॅन वन ऑफेन्स. ट्रायल करायची जास्त ऑफेन्सेस. ट्रायल फॉर मोर दॅन वन ऑफेन्स इफ पर्सन इज अक्युज्ड ऑफ डिफरंट ऑफेन्सेस इन सेम ट्रान्झॅक्शन्स ही मे बी ट्राईड ॲट वन ट्रायल. सेक्शन 220 एक काय सांगतं, जर माणूस आहे, पर्सन आहे, तो ॲक्युज्ड आहे आणि त्याने वेगवेगळे ऑफेन्सेस केले इन सेम ट्रान्झॅक्शन, एकाच घटनेमध्ये, समजा तो डकायती रॉबरी करायला गेला आणि रॉबरी करताना रॉबरीचा गुन्हा लागला, त्याने तसंच ग्रीवियस हर्ट केला, त्याच्या हातून मर्डर झाला, तर हे सगळे गुन्हे एकत्रितपणे चालवले जाऊ शकतात. क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट अँड अलाइड ऑफेन्सेस. सच ऑफेन्सेस आर सिमिलर इन नेचर अँड मे बी ट्राईड जॉईंटली. सेम नेचर असतील तर चालवले जाऊ शकतात. 222. सेम ॲक्ट फॉलिंग अंडर द डिफरंट ऑफेन्सेस, सिंगल ॲक्ट मे कॉन्स्टिट्यूट डिफरंट ऑफेन्सेस. सेक्शन 220 सब क्लॉज 3. आता आपण इलिस्ट्रेशन पाहूया. ए स्ट्राइक्स रॉंगफुली बी विथ अ केन. एनी बीला उसाने मारलं. ए मे बी चार्ज विथ 2 ऑफेन्सेस नेमली हर्ट अंडर सेक्शन 223 of IPC and assault under section 352 of IPC. ओके. एनी उसाने मारलं म्हटल्यावर 2 झाला, हल्ला केला, असॉल्ट, आणि शिवाय त्याला मारूनही काढलं, तर हे काय झालं, 2 सेक्शन्स लागतील. ॲक्ट फॉर्मिंग अन ऑफेन्स also constitute different offenses when taken separately or in group. Acts forming an offense also constitute different offense when taken separately in group. The act which constitutes one offense may constitute different offenses under different circumstances. पहा, आता इलिस्ट्रेशनवरून कळेल. A commits robbery on B and in doing so voluntarily cause hurt to him. So here A may be separately charged with and convicted by the offense under section 223, that is voluntarily causing hurt. सेक्शन 292 हा रॉबरीचा सेक्शन आहे and section 394 voluntarily causing hurt in committing robbery of Indian Penal Code. पहा, इथं गुन्हे वेगवेगळे आहेत आणि ते एकत्रितपणे चालवले जाऊ शकतात. आता सेक्शन 221 काय म्हणतं ते पाहूया. वेअर इट इज डाऊटफुल what offense has been committed. डाऊटफुल आहे, कुठला गुन्हा घडला आहे नक्की बाबा. If a single act or series of acts is of such a nature that it is doubtful, which of several offenses will constitute then. मग कुठले ऑफेन्सेस धरायचे त्याच्यामध्ये. ओके. The accused may be charged with having committed all or any of such offenses and any number of such charges may be tried once. त्याच्यावर काय पाहिजे पहा. आता डाऊटफुल आहे, कुठले गुन्हे केलेत, काय घडले, तर त्याच्यावर जे चार्ज फ्रेम झाले त्याच्यावर जास्तीचे ऑफेन्सेस लिहिले जाऊ शकतात किंवा त्याच्यावर कुठलेही चार्ज फ्रेम करता येतात कुठल्याही गुन्ह्याचे. और ही मे बी चार्ज इन द
अल्टरनेटिव्ह विथ हॅव्हिंग कमिटेड सम वन ऑफ द सेड ऑफेन्स, किंवा त्याच्यातला जो मोठा गुन्हा आहे सर्वात त्याच्यावर त्याच निमित्ताने त्याच्यावर चार्ज फ्रेम केले जाऊ शकतात. If in such a doubtful case as referred to above, the accused is charged with one offense, एकाच ऑफेन्समध्ये त्याचं चार्ज केलं गेलं डाऊटफुल आहे, बट इट अपियर्स इन एव्हिडन्स दॅट ही कमिटेड अ डिफरंट ऑफेन्सेस, पण असं कळालं की ही हॅव कमिटेड डिफरंट ऑफेन्सेस फॉर विच ही वॉज नॉट ॲक्च्युली चार्ज, आणि त्याच्यावर त्याच्यात चार्जच फ्रेम केला गेला नाही आहे. मग काय करायचं, तर देन ऑल्सो ही मे बी कन्व्हिक्टेड ऑफ द ऑफेन्स which he is shown or proved to have committed although he was not charged with it. त्याच्यावर चार्ज फ्रेम केला गेलेला नाही, त्याने रॉबरी केली आहे पण त्याने एखाद्याला हर्ट केलं आणि तो चार्ज करायचं राहूनच गेलं किंवा ते चार्ज केलंच गेलं, याचा अर्थ त्या गुन्ह्यापासून त्याची सुटका झाली असं होत नाही. ओके, इलस्ट्रेशन पाहूया. ए इज अक्युज्ड ऑफ एन ॲक्ट विच मे अमाउंट टू रिसिव्हिंग स्टोलन प्रॉपर्टी ऑर क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट. स्टोलन प्रॉपर्टीचं आपण पाहिलेलं आहे. Thus here it is not certain that which of these both acts amounting to an offense he alleged to have performed, therefore he may be charged with the offense of receiving stolen property and also for criminal breach of trust, or otherwise he may be charged with having committed the offense of either, with having committed the offense of either, or otherwise he may be charged with having committed the offense of either. दोन्ही गुन्हे केले असं पण मानलं जाऊ शकतं किंवा त्यातल्या कुठलंही एका गुन्हा केला असंही मानलं जाऊ शकतं. रिसिव्हिंग स्टोलन प्रॉपर्टी ऑर क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट ॲज द केस मे बी. सेक्शन 222 काय म्हणते, when offense proved included is offense charge. जो ऑफेन्स प्रूव्ह झालाय तो आहे तो फ्रेम झालेला होता. मग when a person is charged with an offense consisting of several particulars, a combination of some only of which constitute a complete minor offense, and such combination is proved, but the remaining particulars are not proved. गुन्ह्यापैकी छोटे छोटे गुन्हे सिद्ध झालेत पण बाकीचे काही गुन्हे सिद्ध होऊ शकले नाहीत. मग काय करायचं, but the remaining particulars are not proved, he may be convicted of the minor offense though he was not charged with it. छोटे छोटे गुन्हे आहेत त्यात प्रूव्ह झालेले नाहीत, तर अशा वेळेस काय केलं जातं, त्याची सुद्धा शिक्षा त्याला दिली जाईल. फार बारकाव्याने काम केलं जातं. एक्झाम्पल, ए इज चार्ज अंडर सेक्शन 325 ऑफ इंडियन पिनल कोड विथ कॉझिंग ग्रीवियस हर्ट. What causing grievous hurt? He proves that he acted on grave and sudden provocation. त्यांनी काय प्रूव्ह केलं की त्यांनी सडन प्रोवोकेशन होतं ते. He may be convicted under section 355 of the code. सेक्शन 325 मध्ये पनिशमेंट आहे 7 इयर्सची आणि सेक्शन 335 खाली पनिशमेंट आहे 4 इयर्सची. मग त्याला कशाखाली हे केलं जाईल, 335 खाली. ओके, पनिशमेंट 4 वर्षांची दिली जाईल. त्यांनी प्रूव्ह केलं की बाबा ते ग्रीवियस हर्ट केलं होतं पण ते सडन प्रोवोकेशनमध्ये होतं. देन सेक्शन 223 जॉइंडर ऑफ पर्सन्स. आपण पहिले जॉइंडर ऑफ चार्जेस पाहिलेत, आता जॉइंडर ऑफ पर्सन्स पाहूया. जॉइंडर ऑफ पर्सन्स ऑर ऑफेंडर्स मीन्स मर्जर ऑफ 2 or more पर्सन टू बी ट्राईड टुगेदर. एकत्रितपणे त्यांचं ट्रायल चालणार आहे. वेअर अन ऑफेन्स ऑर ऑफेन्सेस आर कमिटेड बाय सेव्हरल पर्सन्स, they may be charged with or tried together by virtue of section 223. They can be tried together by the court of competent jurisdiction. एकत्रितपणे गुन्हा चालवला जाईल बऱ्याच माणसांवर. फॉर एक्झाम्पल पाहूया, ए अँड बी वेंट टू सीज हाऊस टू कमिट थेफ्ट अँड ऑल्सो कमिट मर्डर. त्यांनी चोरी करायला गेले होते पण त्यांच्या हातून मर्डरही झाला. इफ ए अँड बी आर ट्राईड जॉईंटली फॉर बोथ थेफ्ट अँड मर्डर ॲट वन ट्रायल, they are called as a joinder of persons. Okay, आता आपण पाहणार आहोत what persons may be charged jointly, सेक्शन 223 खाली. हे आपण पुढच्या लेक्चरला पाहू. थँक्यू.